नमस्कार. मी अभिज्ञा गिरमे मनसृष्टीतर्फे आयोजित केलेल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. संस्थेचे संस्थापक आणि मनोविकास तज्ज्ञ निखिल वाळकीकर आपल्या बरोबर आहेत. हाय निखिल, कसा आहेस? मस्त, एकदम छान. तर आता आपण आजच्या प्रश्नाकडे वळूयात. निखिल, जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा खूप वेळा आपल्याकडून ओव्हर थिंकिंग होतं. नेगेटिव्ह थॉट्स जास्त असतात आणि त्यामुळे स्ट्रेस वाढतो. तर हे ओव्हर थिंकिंग आणि हा स्ट्रेस कसा टाळावा? छान प्रश्न आहे. आता आपण ओव्हर थिंकिंगच्या खोलात जाऊयात की का बरं ओव्हर थिंकिंग होतं आपल्याकडून, याच्या आपण थोडंसं खोलात जाऊ. आता त्याचं एक अतिशय साधं कारण आहे, ते म्हणजे आपला रिकामपणा. म्हणजे आपण जर पुरेसं एंगेज नसलो दिवसभरामध्ये तर आपल्याला आपलं ओव्हर थिंकिंग जास्त वाढतं. सुरू होतं असं मी म्हणणार नाही, पण जास्त वाढतं. आता ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जेव्हा आपल्याला आजार होतो, करोना पॉझिटिव्ह येतो, तेव्हा आपण अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे 2 ते 3 आठवडे एकटं राहण्याची मनाची तयारी करायची आहे. कारण आपल्याला कधी सवयच नसते की आपल्याला एकटं राहायचं आहे. एका खोलीमध्ये किंवा कोविड सेंटरमध्ये आपल्याला एकट्याला राहायचं आहे, याची सवय नसते. तर आपल्याला 2 ते 3 आठवडे एकटं राहायचं आहे. आता या एकटं राहण्याकडे आपण अरे बापरे, केवढं भयानक, आता मी एकटा कसा राहू, शक्यच नाही मला एकटं राहणं, असं जर आपण ते रडत बसलो तर मग तो एकटेपणा आपल्याला खायला उठणार आहे. त्यामुळे आपण काय करूया, एकटं राहण्याची मनाची चांगली तयारी करूया की ठीक आहे बाबा, एकटं राहायचं आहे आता मला. ठीक आहे, थोडा वेळ, थोडं सुरुवातीला मला त्रास होईल, पण मी त्याला व्यवस्थित नंतर जुळवून घेईन त्याच्याशी. तसंही मागच्या वेळेला एक मोठा जो लॉकडाऊन होता, तेव्हा आपण एकाच घरामध्ये जे काय 2, 3, 4 लोक असतील, 5 लोक असतील, तसे आपण 5च जण राहिलोच होतो की कुणाला न भेटता वगैरे. त्यामुळे तशी आपल्याला थोडी सवय लागलेली आहे. तर आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, कदाचित अगदीच एकटं राहायचं आहे. पण मग तिथे आपल्याला एक संधी पण लपलेली आहे. संधी कुठली आहे की ज्या गोष्टी मला आजपर्यंत वेळच नाही किंवा वेगवेगळी कामं डोक्यात सतत सुरू आहेत, व्याप आहे, टेन्शन्स आहेत, म्हणून मला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करण्यासाठीचा भरपूर वेळ आता माझ्याकडे उपलब्ध आहे. ही संधी आहे. मग आता समजा मला गाणी ऐकायला खूप आवडतात, पण आता काय इतके वर्ष जमतच नव्हतं, कधी बाजूला पडलं कळलंच नाही. तर आता मी परत सुरू करू शकतो की बाबा रोज ठरवून दिवसातले काय 2 तास 3 तास जसं मला जमेल तसं, पण मी छान गाणी ऐकणार. मग त्या गाण्यांमध्ये कुठली असतील, हिंदी, मराठी, अगदी काय इंग्लिश, शास्त्रीय संगीत, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल. शास्त्रीय संगीताचा तर खूपच सुंदर परिणाम आपण शांत होण्यासाठी होत असतो. तर अशा पद्धतीने जे आपल्याला आवडेल अशा पद्धतीचं संगीत ऐकणं, हे एकटा राहून मी अतिशय छान करू शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो. दुसरी गोष्ट आपण करू शकतो, मोबाईलवर आपल्या गेम्स असतात पहा. आता इतर वेळी आपण म्हणतो की नाही गेम्स नको खेळायला, किंवा मुलांना पण सांगतो नाही गेम्स खेळू नका. पण आत्ता क्वारंटाईन असताना आपण मोबाईलवर गेम खेळलो, आपल्याला मजा येऊ शकते, छान टाइमपास होऊ शकतो आपला, आणि कुठलाही गेम खेळला की आपण फ्रेश होतो. त्यामुळे आत्ता मोबाईलवर गेम खेळायला काहीही हरकत नाही, काही लगेच मोबाईल ॲडिक्शन वगैरे आपल्याला होणार नाही. पण म्हणजे फक्त आपण एवढी काळजी घेऊ की खूप वेळ त्याच्यात आपण म्हणजे 5-5 तास 6-6 तास गेम खेळलोय असं होणार नाही, ह्याची आपण काळजी घेऊ. पण 1 तासभर 1.5 तास गेम खेळायला काही हरकत नाही. तिसरी गोष्ट काय करू शकतो आपण, पुस्तकं वाचन करू शकतो. की आपल्याला एरवी नाही जमलं आणि नाही आपल्याला ते शक्य झालं व्यापांमध्ये वगैरे वगैरे, तर क्वारंटाईन सेंटरला घेऊन जातानाच 1-2-3 पुस्तकं बरोबर नेली, किंवा कुणाला तरी सांगितलं की मला 1-2 पुस्तकं आणून दे, आणि ठरवून आपल्या आवडीची पुस्तकं वाचली. जेवढं शक्य आहे तेवढं वाचलं की बाबा 1 तासभर वाचलं, रोज 2 तास वाचलं, तेवढंच केलं तरी आपला वेळ अतिशय चांगला जाईल. अजून काय गोष्टी होऊ शकतात, आपण मॅचेस बघू शकतो. क्रिकेट मॅच, फुटबॉल मॅच,
स्पोर्ट्स ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला फ्रेश करते. आवडतं आपल्याला स्पोर्ट्समध्ये आणि आपण एन्जॉय करतो स्पोर्ट्स. त्यामुळे मॅचेस बघणं ही आवर्जून करावं. अजून काय करू शकतो? चांगले चित्रपट बघू शकतो. आता आपल्याकडे OTT प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे नेटफ्लिक्सवर वगैरे वगैरे प्राईमवर आपण सुंदर चित्रपट आपल्याला बघणं नक्कीच शक्य आहे आणि खूप छान आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आपण स्वतः गाणी म्हणू सुद्धा शकतो, की काय नाही मला वाटलं आणि मी एखादं गाणं म्हटलं, काही विचार नाही केला. बरं तसंही आपल्याला एकट्यालाच राहायचं, त्यामुळं लोक काही ऐकणार नाही आहेत, आपल्याला नावही ठेवणार नाही आहेत, काही करणार नाही. बरोबर. उलट एखादा सोबती असेल आपला त्या रूममध्ये तर तो आपल्याला छानच म्हणेल, त्याचाही वेळ चांगला जाईल. तर काय नाही, आपण मोबाईलवर ते गाणं काढलं आणि म्हणून बघितलं कसं जमतंय रे आपल्याला. स्वतःच्या आनंदासाठी गाणं म्हणायचं, परफॉर्मन्ससाठी नाही. हे करू शकतो सगळं. आता काय करू नये याच्यातल्या 1-2 गोष्टी आहेत, त्यासुद्धा आपण लक्षात ठेवाव्या. कुठली गोष्ट? तर आपल्याला तिथे न्यूज नाही बघायच्या, बातम्या बघायच्या नाही आहेत. बातम्या बघणं 2-3 आठवडे बंदच करून टाकायचे. कारण सध्या बातम्यांचं जे स्वरूप आलेलं आहे बातम्यांना, ते आपली चिंता काळजी वाढवणारं झालेलं आहे. खूप निगेटिव्ह बातम्या आपल्यापर्यंत येतात. म्हणून बातम्या आवर्जून न बघणे हे आपल्याला कटाक्षाने करायचं. ठीक आहे. अजून 1-2 गोष्टी म्हणजे जर आपल्याला एखादं काय बारीकसं व्यसन असेल, की बाबा काय तंबाखू खातोय, सिगारेट ओढतो आहे, तर या पण गोष्टी या दिवसांमध्ये अगदी आवर्जून टाळाव्यात. थोडा डिस्टर्बन्स येईल, पण आपली प्रकृती त्यामुळे चांगली राहील आणि आपल्याला चिंता निराशा जरा कमी येतील. कारण व्यसन आणि चिंता निराशा यांचा खूप जवळचा संबंध आहे. आता हे जे मी सांगतोय हे थोडंसं तुम्हाला अशक्य वाटू शकतं, म्हणजे ज्यांना ही सवय आहे. मला माहिती आहे हा विषय इतका सोपा नाही, पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही. त्यामुळे हे नाही केलं तर उत्तम. आता अजून काही करण्यासारख्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला प्रचंड फायदा होऊ शकतो. एक म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं चालणे. मग त्या खोलीतल्या खोलीत असेल किंवा सेंटरमध्ये असेल, कुठेही, तर जेवढं शक्य आहे तेवढं थोडंसं चालणे, पाय मोकळे करणे, किंवा शक्य असेल तर थोडासा हलका व्यायाम करणे. अर्थातच डॉक्टरांशी चर्चा करून थोडासा हलका व्यायाम करणे. काही योगासनं येत असतील तर योगासनं करणे. योगासनांचा प्रचंड सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होत असतो. त्यामुळे योगासनं. अजून एक अतिशय प्रभावी गोष्ट म्हणजे प्राणायाम. आता प्राणायामाची गंमत काय आहे की म्हणजे ज्ञानेश्वरांनी तर म्हटलं आहे किंवा आपल्या एकूण परंपरेमध्ये वेदांत तत्त्वज्ञानामध्ये असं म्हटलं आहे की मन म्हणजे काय, तर शरीरात खेळणारा जो प्राणवायू आहे तो प्राणवायू म्हणजेच मन आहे, अशी भारतीय व्याख्या आहे मनाची. तर बाकी मनाचं भौतिक अस्तित्व असं कुठे दिसत नाही आपल्याला. तर भारतीय परंपरेचं असं म्हणणं आहे की तुमच्या शरीरामध्ये खेळणारा जो प्राणवायू आहे ते म्हणजेच मन आहे. त्यामुळे आपण प्राणायाम जर केला तर प्राणायामामुळे होतं काय की आपल्या शरीरातला जो प्राणवायू आहे तो स्थिर व्हायला मदत होते. तो सतत जो इकडून तिकडून फिरत असतो त्याला एक स्टॅबिलिटी यायला, त्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न सेट व्हायला मदत होते. आणि आपला श्वास शांत व्हायला लागला की आपलं मन सुद्धा शांत व्हायला लागतं. आणि शिवाय शरीराचं शुद्धीकरण आतून होतं ते वेगळंच. शरीराला जास्तीचा ऑक्सिजन मिळतो प्राणायामामधून ते वेगळंच. शरीराच्या प्रत्येक पेशी शरीरातल्या फ्रेश होतात, त्यांना खूप चांगली विश्रांती मिळते. हा फायदा आहेच. त्यामुळे प्राणायाम या गोष्टीचे अनेक फायदे आहेत. तर माझा सगळ्यांना आग्रह राहील की आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा प्राणायाम सकाळ संध्याकाळ 2 वेळेला आवर्जून करावा. त्याचा खूप चांगला परिणाम आपल्यावर होईल. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. आता आपली जी वेबसाईट आहे मनसृष्टी.in, तर या वेबसाईटमध्ये योगनिद्रा नावाचं एक रेकॉर्डेड ऑडिओ आहे. तर तो पण तुम्ही करू शकता की योगनिद्रा एक 10-12 मिनटं केली की तुम्हाला खूप शांत वाटेल, फ्रेश वाटेल. तर अशा काही गोष्टी आपण नक्की करू शकतो. या करायला लागलो
की आपलं एक रुटीन तयार होईल. आणि आपलं रुटीन तयार होणं खूप महत्त्वाचं आहे, की आपण आता स्वीकारलं की 2-3 आठवडे आपल्याला एकट्याला राहायचं आहे. तर मग आपण रुटीन ठरवून घेऊ, की सकाळी मी हे करणार, दुपारी हे करणार, संध्याकाळी हे करणार आणि ते रुटीन आपण फॉलो करू. असं नाही करायचं की काही नाहीये म्हणून नुसतंच बसून राहिलोय, नुसतंच पडून राहिलोय. असं केलं की मग ओव्हर थिंकिंग वाढतं. त्यामुळे ओव्हर थिंकिंगला हँडल कसं करायचं, तर स्वतःला पॉझिटिव्हली एंगेज ठेवून करायचं. हे सगळं तुम्ही केलं म्हणजे सगळं असं नाही, पण यातल्या थोड्या गोष्टी जरी केल्यात तरी तुमच्या लक्षात येईल की ओव्हर थिंकिंग कमी झालंय. आणि त्यातूनच एखादा अशी वेळ आली की खूप विचार यायला लागलेत, तर स्वतःला सांगायचं की अरे का इतका विचार करतोस, थांब जरा, इतकी काही गरज नाही. आणि मग त्यावेळेला आपण फिजिकल एक्सरसाइजेस, चालणं, अशा काहीतरी गोष्टी सुरू करायच्या. तर मला वाटतं की यातला जरूर आपण विचार करावा आणि यातल्या जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या गोष्टी आवर्जून कराव्या. आपले 2-3 आठवडे अतिशय सुंदर जातील आणि पटकन जातील. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. खरंच निखिल, आपण किती गोष्टी वेळ नाही म्हणून करू नाही शकत, पण आता आपल्याला हा जो वेळ आहे त्याचा आपण असा सदुपयोग नक्कीच करू शकतो. सो थँक्यू आमच्याबरोबर हे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवण्याच्या काही गोष्टी शेअर केल्याबद्दल. शरीराचा व्यायाम केला की जसं शरीर उत्तम राहतं, तसं मनाचा व्यायाम केला की मन सुद्धा उत्तम राहू शकतं. आणि म्हणूनच इथून पुढची काही मिनिटं आपल्याला मनाचा व्यायाम करण्यासाठी द्यायची आहेत. त्यासाठी आपण जिथे आहोत तिथे आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे, स्थिर बसायचं आहे. अशा पद्धतीने बसायचं आहे की इथून पुढची काही मिनिटं आपल्याला चुळबुळ करायची गरज पडणार नाही. आपलं शरीर स्थिर असेल त्यासाठी पाठीचा कणा किंचित ताठ ठेवायचा आहे. खूप ताण न देता परंतु ताठ. मान सरळ, किंचित वर, खांदे सैल, हात मांडीवर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. संपूर्ण शरीर स्थिर आणि रिलॅक्स्ड. आता डोळे मिटायचे आहेत. व्यवस्थित आपण बसलेलो आहोत. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा, रोखायचा आणि सावकाश सोडायचा. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, रोखा आणि सावकाश सोडा. श्वास सोडताना सगळं शरीर रिलॅक्स होऊ देत. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, रोखा आणि अतिशय सावकाश सोडूया. आणि श्वास सोडताना संपूर्ण शरीर
रिलॅक्स करूया. आपला नेहमीचा श्वास आता सुरू ठेवायचा आहे आणि शरीरामध्ये बघायचंय की शरीराच्या कुठल्या भागामध्ये ताण आहे का, शरीराच्या कुठल्या स्नायूंमध्ये ताण आहे का, स्ट्रेस आहे का, फक्त बघायचंय. आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे, स्वस्थ झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. शरीरामधली अस्वस्थता कमी झालेली आहे. आता आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आणायचंय. चित्र आणायचं आहे आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचं. आपला स्वतःचा चेहरा अगदी व्यवस्थित आपल्या मनाने आपल्या डोळ्यांसमोर तयार करायचा आहे. आपलं डोकं, कपाळ, भुवया, डोळे, नाक, पोट, गाल, कान, केस, हनुवटी, व्यवस्थित आपल्या डोळ्यासमोर आपलं चित्र येतंय. आपला चेहरा येतो आहे. त्या चेहऱ्यामधले बारकावे आपल्याला पाहायचे की आपलं कपाळ कसं आहे, आपले डोळे कसे आहेत, आपल्या चेहऱ्यावर कुठले भाव आहेत. चेहरा थकलेला आहे का, ताणलेला आहे का टेन्शन मध्ये आहे का, चिडचिड झालेला आहे का, दुःखी आहे का, शांत आहे. कुठले भाव आहेत आपल्या चेहऱ्यावर ते पाहायचंय. कपाळावर आठ्या आहेत का, गाल ओढलेले आहेत का पाहायचंय. चेहरा ताणलेला आहे का पाहायचंय. आता आपल्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला बदलायला सुरुवात करायची आहे. आपण हळूहळू शांत होतो आहोत. आपला चेहरा शांत होतो आहे. चेहऱ्यावरचा सगळा ताण नाहीसा होतो आहे. चेहऱ्यावरचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. आपल्या ओठांमध्ये जो ताण होता तो सुद्धा गेलेला आहे. ओठांवर किंचित हास्य
आलेलं आहे. आपले गाल रिलॅक्स्ड आहेत. आपल्या डोळ्यांमधला थकवा कमी कमी होतोय, नाहीसा होतोय. डोळे फ्रेश दिसतायत, ताजेतवाने दिसतायत. आपल्या कपाळांवरचा जो ताण आहे, कपाळावरच्या ज्या आठ्या आहेत त्या सगळ्या नाहीशा होत आहेत आणि कपाळावरचे स्नायू सैल होत आहेत, रिलॅक्स्ड होत आहेत. गेल्या काही दिवसातला ताण, चिंता, निराशा, चिडचिड, टेन्शन, असुरक्षितता, भीती या सगळ्या भावना कमी 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 होत होत नाहीशा होत आहेत आणि आपला चेहरा आता शांत होतोय. अतिशय शांत, अतिशय रिलॅक्स्ड. आपण जेव्हा त्या चेहऱ्याकडे बघतो आहोत तेव्हा आपल्याला हे आता स्पष्टपणे दिसतंय की या चेहऱ्यावर आणि या चेहऱ्याच्या मागे असलेल्या मनामध्ये कुठलाही ताण नाही, चिंता, निराशा, चिडचिड यांचं सावट, यांची सावली नाही. उलट ते मन आणि तो चेहरा अतिशय प्रसन्न भाव व्यक्त करतो आहे. आणि त्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचा खंबीरपणा दिसतो आहे. परिस्थितीने जे आव्हान आपल्या समोर उभं केलेलं आहे त्या आव्हानाला घाबरून न जाता फेस करणं, सामोरं जाणं, खंबीरपणे त्याचा मुकाबला करणं, याच्यासाठी तो चेहरा आणि ते मन आता तयार होत आहे. रोजच्या जगण्यामध्ये चढ उतार येतच राहणार. काही दिवस चांगले जातील, काही दिवस वाईट सुद्धा जातील. परिस्थिती कधीतरी अनुकूल असेल, कधीतरी प्रतिकूल असेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला स्वतःला खंबीर ठेवायचंय, शांत ठेवायचंय, प्रसन्न ठेवायचंय. अस्वस्थ करणारे थोडे विचार आले, काही बातम्या ऐकल्या, कुणाच्या प्रतिक्रिया आल्या, तरी त्यावर मला फार विचार करायचा नाहीये. माझं प्राधान्य, माझी प्रायोरिटी स्वतःला शांत, खंबीर आणि प्रसन्न ठेवण्याकडे असली पाहिजे. आता स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वास जेव्हा आत येतो तेव्हा आपली छाती आणि आपलं पोट यांची कशी हालचाल होते ते पाहायला सुरुवात करायची आहे. श्वास आत येताना त्यांची हालचाल कशी आहे आणि श्वास बाहेर पडताना त्यांची हालचाल कशी आहे.
आपलं संपूर्ण लक्ष छाती आणि पोटावर आहे. श्वास आत येताना आणि बाहेर पडताना. हे करत असताना इकडचे तिकडचे विचार आपल्या मनात येतील. ते येऊ देत. त्यांच्या मागे आपल्याला जायचं नाहीये. ते येतील आणि जातील. आपलं लक्ष मात्र आपला श्वास, आपली छाती आणि आपलं पोट. आपले दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि अतिशय सावकाश डोळे उघडायचे आहेत. ह्या पॉडकास्ट बरोबरच आपली ही सिरीज समाप्त होत आहे. तुम्हाला हे पॉडकास्ट आवडले असतील तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरून तुमचे मेसेजेस पाठवू शकता. आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेजचा नाव मनसृष्टी असंच आहे. एकदा स्पेलिंग सांगते, MANAHSRUSHTI. तसंच तुम्हाला आणखी वेगळ्या विषयांवरचे आमचे पॉडकास्ट ऐकायचे असतील किंवा वेगवेगळ्या विषयांवरचे आमचे लेख वाचायचे असतील तर ते आमच्या वेबसाईटवर आहेत. आमच्या वेबसाईटचं नाव www.manasrushti.com आहे. ती नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.